अध्यक्ष महोदय, जून 2025च्या पावसाळी अधिवेशनामध्ये 57,000 कोटीच्या साधारण पूरक मागण्या मंजुरीसाठी प्रस्तावित केल्या आणि त्याच्यामध्ये 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर केल्यानंतर लगेचच इतक्या मोठ्या तुम्ही पुरवणी मागण्या कशा सादर केल्या? तुम्ही राज्याची आर्थिक शिस्त बिघडवताय, तुम्ही राज्य अडचणीत आणताय, अशा प्रकारचं बरीचशी चर्चा काल पण वेगवेगळ्या डिमांड्सवर चर्चा झाली। त्याच्यामध्ये पण काही सन्माननीय सदस्यांनी ह्या गोष्टीचा उल्लेख केला। आज देखील सन्माननीय जयंतराव पाटील साहेब आणि काही इतर मान्यवरांनी देखील या गोष्टीचा उल्लेख केला। पण मला या उत्तराच्या निमित्तानं, चर्चेच्या निमित्तानं सभागृहाला पण सांगायचं आहे आणि राज्याला पण सांगायचं आहे की त्यामध्ये 15वा वित्त आयोग आहे। त्या 15व्या वित्त आयोगाचा निधी राज्याला मिळत असतो, देशातल्या अनेक राज्याला मिळत असतो, आपल्यालाही मिळत असतो आणि त्याच्यामुळे या 57,000 कोटीच्या मागण्या सादर करत असताना हाही विचार आम्ही 15व्या वित्त आयोगाचा केलेला आहे। अध्यक्ष महोदय, अलीकडच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या वर्षी 50 वर्षाच्या परतफेडीनं बिनव्याजी 1.5 लाख कोटी रुपये संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या करता उपलब्ध करून दिलेले होते। प्रत्येकाने आपापले प्रस्ताव दिले आणि काही हजार कोटी त्याच्यामध्ये मिळवले। आपल्यालाही त्याच्यामध्ये 9,000 कोटी रुपये बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडीने मिळालेले आहेत। यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींनी 1.25 लाख कोटी रुपये बिनव्याजी 50 वर्षाच्या नंतर परतफेड करायची अशा प्रकारे या देशातल्या राज्यांच्या करता उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याच्यातनं पण हे बिनव्याजी कर्ज आपण म्हणतोय ते आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत। विविध योजनांच्यासाठी केंद्राचा हिस्सा याकरता जवळपास 16,865 कोटी एवढा निधी राज्य सरकारला अध्यक्ष महोदय प्राप्त होणार आहे आणि केंद्रीय योजना राबवताना राज्याच्या साधन संपत्तीमध्ये निश्चितच अध्यक्ष महोदय भर पडणार आहे आणि त्यामुळे राज्याच्या साधन संपत्तीवर पडणारा निव्वळ वित्तीय भार हा जवळपास 40,645 कोटी एवढा तो आहे आणि सन 2025-26च्या मूळ अर्थसंकल्पामध्ये आपण जर अध्यक्ष महोदय बघितलं तर भांडवली खर्चाचं प्रमाण हे एकूण खर्चाच्या 13.30% इतकं होतं आणि या पूरक मागण्यांच्यामुळं आपण जर पाहिलं तर भांडवली खर्चाचं प्रमाण वाढून तो 15.13% एवढं त्याच्यामध्ये झालेलं आहे। जो काही विरोधकांच्याकडनं थोडासा बाऊ केला जातो, असं दाखवलं जातं की बाबा राज्य अडचणीत आहे, आता राज्याचं कसं होणार, आता अमुक थांबलंय तमुक थांबलंय, तसं काही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालं नाही। आम्ही पण अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करणारे किंवा प्रशासनामध्ये काम करणारे सहकारी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पूर्वीचा 5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे आणि आत्ताही ते राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळतायत। एकनाथरावजींना 2.5 वर्षाचा अनुभव आहे, मलाही अनुभव आहे। राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, कितीतरी सिनियर मंत्री अध्यक्ष महोदय ह्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि त्यांना प्रश्नाची जाण आहे। वेगवेगळ्या प्रश्नाला कशा पद्धतीनं मार्ग काढायचा या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्ञात आहे आणि त्याच्यामुळं आज जे काही कालपासून आज पण अनेक बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये कुणी घाबरून जाण्याचं अध्यक्ष महोदय तसं काही कारण नाही। मला एक गोष्ट सांगायची की बाबा राज्याची आर्थिक स्थिती बिघडत चाललेली आहे, राज्य कर्जबाजारी होत चाललेलं आहे। राज्याच्या महसुली जमा कर्जाच्या वसुलीचा एकूण खर्च यातील तूट भागवण्याच्या करता ज्या काही नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर अध्यक्ष महोदय आम्ही अजिबात जात नाही। 25-26च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार स्थूल राज्य उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार राजकोषीय तूट 2.76% आम्ही ठेवलेले, जी 3%च्या आत ठेवायची असते आणि इयर एंडिंगला देखील त्या संदर्भामध्ये अतिशय व्यवस्थितपणे नियोजन हे महायुतीचं सरकार करेल। 25-26च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमेचं व्याज प्रदानाची टक्केवारी ही अध्यक्ष महोदय 11.53% आहे। व्याजाचं प्रमाण 20% मर्यादित ठेवण्यात आपल्याला यश आलेलं आहे आणि आज मला महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगायचं आहे आणि दोन्ही सभागृहातल्या सन्माननीय सदस्यांना सांगायचं आहे की संपूर्ण देशामध्ये जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत
केरळपर्यंत जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये तीन राज्याचंच प्रमाण कर्जाचं 20% पेक्षा कमी आहे. त्याच्यात गुजरात आहे, त्याच्यात ओरिसा आहे, त्याच्यात महाराष्ट्र आहे. बाकी सगळी राज्य ही त्या 3% 20%च्या बाहेर आहेत. अध्यक्ष महोदय, वर्षाखेरीस खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त पाळून सदर वित्तीय निर्देशांकांचं पालन करण्यास आपलं सरकार आमचं सरकार अध्यक्ष महोदय नेहमीच यशस्वी झालेलं आहे आणि चालू वर्षी देखील पुरवणी मागण्यांमधून तरतूद केली असली तरी उत्पन्नाचं नवीन स्रोत तयार करून संसाधनाचा क्षमतेचा पूर्ण वापर करून तसेच वित्तीय शिस्त लावून सुधारित अंदाजातून राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% मर्यादित राहील याची दक्षता ही घेण्यात येईल. अशा प्रकारची खात्री आणि विश्वास ह्या वेगवेगळ्या विभागाच्या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं मी सभागृहाला सांगू इच्छितो.